वोटर अकाउंटचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये 4 महिन्याचा खर्च आम्ही मंजूर करून घेणार आहोत। सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे 4-5 दिवस आहे। त्याच्यामुळे उद्याचा मी इंदापूरचा मेळावा झाल्यानंतर तिकडे देखील जाणार आहे। आज बोरवेल्ल्याचा मेळावा आम्ही सगळ्यांनी केला। आता ह्या तालुक्याची जबाबदारी अंकुश मोरे आणि बाकीच्या सगळ्यांच्यावर टाकलेली आहे। सगळ्यांनी जे कोणी अजूनही बरोबर आलेले नाहीत त्यांना आपल्या बरोबर येण्याची विनंती करावी। त्याच्यामध्ये बेरीजेचं राजकारण करावं। मित्रांनो, मागच्या काळामध्ये मुळशीमधनं आमदार निवडून जायचा, परंतु मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर भोरवेला मुळशी हा एक विधानसभा मतदारसंघ झाला आणि तेव्हापासून मुळशीला थोडंसं प्रतिनिधित्व जे पूर्वी मिळायचं ते राहिलं। मागे मुळशीकरांना खासदारकी मिळालेली होती, इतर पण वेगवेगळ्या प्रकारची पदं मिळालेली होती। जिल्हा बँकेमध्ये जिल्हा दूध संघामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये पण जिल्हा बँक जिल्हा दूध संघ जिल्हा परिषद इथं पण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आल्यानंतर केलेला आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्ह्यामध्ये काम करत करत बघता बघता 33 वर्ष झाली। 91 साली ह्याच बारामती लोकसभा मतदारसंघातनं 85 खुणावर मी निवडून गेलेलो होतो आणि तेव्हापासून माझी राजकीय सुरुवात झाली। मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातलं, मी आपल्या 13 तालुक्यामध्ये लक्ष घातलं, शहरामध्ये लक्ष घातलं। एका काळी पिंपरी चिंचवडचे महापौर, पुण्याचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, सगळ्या संस्थांच्या मध्ये आपल्या विचाराचे कार्यकर्ते आपण तिथं नेमलेले होते। त्यांना निवडून आणलेलं होतं कारण प्रश्न सुटावेत। आपला तर मुळशी बोरवेला हा तर डोंगरी भाग, इथल्या अनेक प्रकारच्या समस्या आणि त्या सोडवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी। पूर्वी तर डोंगराळ भाग नुसता दुधाच्या व्यवसायावर कसं बसं आपलं सगळ्यांचं चालायचं। नंतर आपल्यातले अनेक लोक कोथरूडच्या परिसरामध्ये गेले आणि तिथं स्थायिक झाले। काही जण आजही माझ्या मुळशीच्या परिसरामध्ये राहतात। ब्रिटिशांच्या काळामध्ये आपलं मुळशी धरण झालं आणि त्याच्यामुळं आपली अनेक गावं धरणामुळं त्यांचं पुनर्वसन करावं लागलं। आज त्या धरणाचं पाणी जेवढं आपल्याला मिळायला पाहिजे तेवढं त्या ठिकाणी मिळत नाही। परंतु मागच्या वेळेस मी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचा अध्यक्ष असताना 2001ला ह्या मुळशी धरणातनं आपण पाणी मंजूर केलं, बोगदा खांदला। मी परवा आढावा घेत होतो, आपल्यातले काही सहकारी मित्र आले होते। अजून त्या बोगद्यामध्ये थोडंसं काम करण्याची गरज आहे, त्याच्यातनं आणखीन पाणी आपल्या मुळा नदीमध्ये मिळेल अशा प्रकारचं मला सांगण्यात आलं। मित्रांनो, कामं झाली पाहिजे। मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता आहे, मी विकास करणारा कार्यकर्ता आहे। सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु मधल्या काळामध्ये जी काही राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यातनं माझ्यासारख्याच्या समोर एकच होतं की आज देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय पर्याय नाहीये। 10 वर्ष ते जवळपास या देशाचे पंतप्रधान आहेत। आता देशाचं साधारण कल पाहता देशातल्या 65% लोकांना वाटतं की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी ह्या देशाचे पंतप्रधान व्हावेत। ज्यावेळेस आपण हा विचार करतो त्यावेळेस त्यांच्या समोर आज दुसरी कोणी व्यक्ती पाहायला मिळत नाही। तेवढं त्यांचं जबाबदारी उचलतील असं आपल्याला वाटत नाही। विरोधकांची तर कशी अवस्था झालेली आहे ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। शहरं तर प्रचंड वाढत आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे। उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली पाहिजे। जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता म्हणून भारताकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। त्याकरता आज 5व्या क्रमांकावर आपण आहोत जागतिक पातळीवर, ते आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर यायचं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर आपल्या विचाराचा खासदार
महायुतीचा खासदार, त्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारा खासदार हा जर निवडून गेला तर आपली विकासाची कामं होणार आहेत. आपण घड्याळाचं चिन्ह घेऊनच महायुतीमध्ये एकदा 48 जागांचं वाटप झालं. नक्की कोणती जागा शिरूरची कुणाला, बारामतीची कुणाला, आपल्या मावळची कुणाला, किंवा तिकडे सातारा असेल, माढा असेल, किंवा कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल, ह्या सगळ्या जागांचं चांद्यापासून बांधण्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून NDA मध्ये असणाऱ्या घटक पक्षांना जागा वाटप होईल. आणि ते जागा वाटप झाल्यानंतर त्या पक्षाचे म्हणजे भाजपचे, शिवसेना शिंदे साहेबांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि ह्या आघाडीमध्ये सामील झालेल्या, ह्या युतीमध्ये सामील झालेल्या माझ्या सहकारी पक्षांचे उमेदवार जाहीर केलेले आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्ही गेली 32-33 वर्ष बघताय. मी अनेक प्रकारची पदं तुमच्यामुळे भूषवली. मी आमदारकी भूषवली, खासदारकी भूषवली, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो. मला 32-33 वर्षात ह्या पुणे जिल्ह्यानी, ह्या माझ्या नागरिकांनी अनेक प्रकारची संधी तिथं उपलब्ध करून दिली. मी पण त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मुळशी धरणामध्ये बोगदा काढून आणलेलं पाणी असेल, पंचायत समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन मी 26 जानेवारी 2010ला केलेलं होतं. त्यावेळेस मीच पालकमंत्री होतो. मी झेंडावंदन केलं आणि नंतर इथं उद्घाटन करता आलेलं होतं. भरेचा पूल तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. तो पूल अचानक तुटला आणि आता कसं होणार, किती काळ लागणार, आपण ताबडतोब त्या पुलाचं काम हातामध्ये घेतलं आणि नागरिकांची अनेक काळ होणारी गैरसोय ही दूर करण्याचा प्रयत्न केला. मुळशी प्रादेशिक योजना, आपल्या इथं उशाला धरण आहे, परंतु पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार अडचणीचं ठरतं. आणि म्हणून मला लोकांनी सांगितलं की दादा, तुम्ही जर ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर आपलं काम होईल. त्याच्यात 10% लोकवर्गणी भरायची होती. मुळशीकरांची तेवढी रक्कम उभी करण्याची साधारण तयारी नव्हती. क्षमता होती परंतु तयारी नव्हती. 92 लाख रुपये मी त्याच्यामध्ये माफ केले आणि त्याच्यामुळं मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम आपण सुरू केलं. त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं चांदणी चौक, पौड ते तामाणी घाट रस्ता, म्हणजे चांदणी चौकापासून मुंबई गोवा हायवेला जोडणारा रस्ता, एवढी दुर्दशा होती. मी त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं, गडकरींच्या मागे लागलो. परंतु आपल्याला कॉन्ट्रॅक्टर एवढा बंडलबाज लागला की तो रस्ता अजून पण आपला पूर्ण झालेला नाही. अजून काही ठिकाणी ब्रिजेस राहिले. बरं, त्याला ब्लॅकलिस्टला टाकावं तर पुन्हा त्याच्या कोर्ट कचेऱ्या आणि त्याच्यामध्ये एवढा विलंब लागतो. नवीन काम कुणाला द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये मात्र त्या दर्जाचा रस्ता झालेला नाही. हा नॅशनल हायवे होता, राज्य सरकारच्या मालकीचा असता तर मी ताबडतोब त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढला असता. परंतु त्या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यानंतर आपल्याला मर्यादा होत्या. परंतु बराच अंशी रस्ता झालेला. आत्ता पण मी ज्यावेळेस चालत आलो गोठवडे फाट्यावरून, त्यावेळेस मी पाहत होतो की रस्ता चालताना तरी आम्हाला तो चांगला वाटत नव्हता. गाडीतनं देखील आपल्याला तशाच प्रकारचा अनुभव आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपलं इथलं जे देवस्थान आहे त्या देवस्थानचं तीर्थक्षेत्र क वर्ग त्याला होता आणि नंतर आपण त्याला ब वर्गामध्ये टाकलं. त्याच्यामुळं त्याही देवस्थानला, करावडे देवस्थानला चांगल्या प्रकारचा निधी मिळाला. बावचीबुवा देवस्थान वन उद्यान हे साधारण 3,40,00,000 रुपये त्याला टेक्निकल सँक्शन मिळालेली आहे. वन खात्याची 12 एकर जागा त्याला मिळालेली आहे. प्रमा देखील दिलेली आहे. ते पण काम लवकर होईल. बँकेच्या कामकाजामध्ये तर माझं फार बारकाईनं लक्ष असतं. आपला जरी तालुका लहान असला तर आज सुनील चांदेरेला मी तिथं व्हाईस चेअरमन केलं. आमच्या सगळ्याच संचालक बोर्डाने केलं. दिलीपराव आहेत, बाकीचे सगळे रमेश अप्पा आहेत, इतर सगळे दिलीप मोहिते पाटील आहेत, आमचे अनेक संजय काळे आहेत, खूप जणांची नावं घेता येतील, दत्ता भरणे आहेत. आणि
ते आज ते बँक चालवत आहेत। दिगंबर दुर्गाडे याला तिथं चेअरमन केलेलं आहे। आज आपल्या इथली तालुक्याची जबाबदारी अंकुश मोरेला, मला आठवतंय फेब्रुवारी 14ला माझ्या शुभ हस्ते त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। मित्रांनो, काळाच्या वेळेच्या नुसार काही गोष्टी घडत असतात, त्या आपण थांबवू शकत नाही। त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस ढमाले साहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, तुकाराम बुवा आगवणे हे जिल्हा परिषदेचे विषय समितीचे सभापती होते। आज स्वर्गीय तुकाराम बुवा आगवणे आपल्यात नाही आहेत, आज स्वर्गीय बबनराव नागरे आपल्यात नाही आहेत, आज स्वर्गीय सुभाष शेठ अमराले नाही आहेत, स्वर्गीय सुरेश हरपुडे पूर्वी आपला अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, तो आपल्यात नाहीये। त्याच्यामध्ये स्वर्गीय पांडुरंग राऊत, कुठल्याही निवडणुका आल्या की पांडुरंग राऊतचा काय रुबाब असायचा, म्हणजे न सांगितलेलं बरं। आम्ही तर आश्चर्यचकित व्हायचो, कुणाला जागा नाही मिळाली स्टेजवर तरी एक वेळ चालायचं, पण पांडुरंग राऊतांना स्टेजवर पहिल्या रांगेत जागा असायची। एवढं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं, इतकं आवडीनं इतकं मनापासून ते संघटनेमध्ये काम करायचे। तसंच स्वर्गीय आबासाहेब ढमाले तेही आज आपल्यात नाही आहेत, अण्णासाहेब घारे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते आपल्यात नाही आहेत। ह्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज काळाच्या नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही, आज त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे, नवीन कार्यकर्ते घडवायचेत, नवीन महिला त्या ठिकाणी घडवायच्यात, तयार करायच्यात। महिलांना आता पुढच्या इलेक्शनला या नाही, परंतु 2029च्या इलेक्शनला महिलांना तिथं 33% जागा देण्याचा निर्णय बिल पण पास झालंय, म्हणजे फार मोठ्या संख्येने आता पुढे महिला निवडून जाणार आहेत। अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवण्याच्या करता माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं की बाबा या डोंगरी भागामध्ये इथं वीज तयार होती टाटाची, परंतु गावांना अनेक ठिकाणी वीज नाहीये आणि त्याच्यामुळे मोसे खोऱ्यामध्ये 17 गावांना विद्युत पुरवठा करण्याच्या करता तो प्रवीण इथं बसलेला आहे। तो प्रवीण इतका माझ्या मागे लागायचा आणि सुदैवाने माझ्याकडे 10 वर्ष खातं होतं, कुठलं ऊर्जा खातं, त्याच्यातून मी 17 गावांना विद्युत पुरवठ्याचं काम पूर्ण केलं। आंबावडे खोऱ्यातील 13 गावांना विद्युत पुरवठा झाला, त्याचं काम आपण पूर्ण केलं। त्याच्यामध्ये माले येथील 33/11 केव्हीचं काम सबस्टेशनचं ते आपण पूर्ण करून कार्यान्वित केलं। वेल्हा, मुळशी, भोर ह्या तालुक्यामध्ये अतिदुर्गम वाड्या वस्त्यांना विद्युत पुरवठा करण्याच्या करता यंदाच्या वर्षी मी डीपीडीसी मधनं निधी त्या ठिकाणी काही कोटी रुपये प्राप्त करून दिला। पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील महावितरणची कामं करण्याच्या करता खूप समस्या असतात। काही काही ठिकाणी लोक म्हणतात की दादा आम्हाला ट्रान्सफॉर्मर नाहीये किंवा आम्हाला इथं अडचणी येतात, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्रेस फीडर आम्हाला टाकून द्या। ग्रामपंचायतीची तेवढी ऐपत नसती। मित्रांनो, यावेळेस पालकमंत्री तुमचा म्हणून मी डीपीसी मधनं 100 कोटी रुपयाचा निधी ह्या पुणे जिल्ह्याच्या करता दिला, त्याचा अधिक साहजिकच फायदा माझ्या बोरवेलला मुळशीला पण झालेला आहे। आणि चांदणी चौक ते मुंबई गोवा हायवे ते पण काम थोडंसं अधुरं राहिलेलं आहे, तेही पूर्ण करण्याच्या करता आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चाललाय। शेवटी विकास झाला पाहिजे। आज देखील मी तुम्हा सगळ्या मान्यवरांच्या समोर, कार्यकर्त्यांच्या समोर, सहकाऱ्यांच्या समोर हेच सांगायला आलेलो आहे की उद्याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर घड्याळाचं चिन्ह घेऊनच आम्ही तुम्हाला उमेदवार देणार आहोत। मी काय म्हणतो, कारण प्रांताध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचं कुठेतरी स्टेटमेंट मी वाचलं की बारामतीची जागा आम्ही राष्ट्रवादीला देणार आहोत, त्यामुळे मी एवढं त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं। पण मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमच्या आशीर्वादाची भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे। का गरज आहे? कारण तुम्ही केंद्रामध्ये सत्ता येणार आहे त्या विचाराचा खासदार निवडून दिला पाहिजे। जसं ग्रामपंचायती चालवताना तुमच्या विचाराचा सरपंच झाला तर गावाचा विकास करायला तुम्हाला सोपं जातं, तसं मोदी साहेब तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे। आज मधल्या राज्याच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात अनेक ठिकाणी
मोदी साहेबांची सरकार आली, त्यांच्या विचाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं साधारण वातावरण ते आहे. श्रीरामाचं मंदिर झालेलं आहे. 500 वर्ष त्याबद्दल सगळे झगडत होते. आता मात्र ते पूर्णत्वाला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने स्वागत भारतातल्या जनतेने पण केलं, जगामध्ये असणाऱ्या भारतीयांनी पण केलं. तो उत्साह आपण सगळ्यांनी बघितला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक महत्त्वाची तीर्थस्थळं ह्याचा मोठ्या प्रमाणावर कायापालट करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर विमानतळाची कामं चालली, मोठ्या प्रमाणावर वंदे भारत ट्रेन सुरू केले जात आहे. नॅशनल हायवे तुमच्या इथनं जाताना चांदणी चौकाची काय अवस्था होती हो? किती कोटी रुपये दिले केंद्र सरकारने? नितीन गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये 400-500 कोटी रुपये दिले. तेव्हा थोड्या आपल्याला आता त्याच्यातनं जरा रिलीफ मिळालेला. शेवटी मित्रांनो, आपण व्यवहारामध्ये काम करत असताना सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि सत्ता असणाऱ्या विचाराचा खासदार निवडून नाही गेला तर ती व्यक्ती सरळ सांगते आपलं सरकार नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला आता विरोधी पक्षामध्ये बसावं लागेल. परंतु आपल्याला कळतंय ना आता की सरकार मोदी साहेबांचं येणार आहे. मोदी साहेबांच्या पण केंद्रातल्या योजना आपण त्या खासदाराच्या माध्यमातून आणण्याचं काम करू. आज तुमच्या समोर मी उभा आहे. एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या जोडीला मी पण आहे. दिलीप वळसे पाटलांच्याकडे सहकार खातं आहे. अनेक जण आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. हे काम करत असताना जिल्हा वार्षिक योजना त्याला आपण ग्रामपंचायतीला निधी देऊ शकतो. जिल्हा परिषद त्याचा निधी आपण वेगवेगळ्या गावांना देऊ शकतो. त्याच्यातून राज्य सरकारचा निधी आपण वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत हा बजेटमधनं देऊ शकतो. त्याच्यातून जे महत्त्वाचे तातडीचे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी सोडू शकतो. काही नवीन एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढायचे असतील तर सरकार आपल्या विचाराचं असेल तर आपण त्या गोष्टी करू शकतो. पाण्याच्या बद्दल मला परवा काही सहकारी माझे भेटले, इथंही स्टेजवर काही मान्यवर बसलेत. ते म्हणले, दादा तुम्ही आम्हाला मुळशी पाणी पुरवठ्याचा दुसरा टप्पा करून द्या. त्याची बैठक मी लावली. पाणी तिथं उपलब्ध नव्हतं. टाटाच्या लोकांना बोलवलं, सगळे अधिकारी बोलवले, लोकप्रतिनिधी होते, कार्यकर्ते होते इथले. आणि त्यामध्ये टाटाला म्हणलं की तुम्हाला पाणी द्यावं लागेल. त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला जेवढं पाणी मागे देता येतं होतं तेवढं तुम्ही सांगितलं त्यावेळेस दिलं, परंतु अजून 2 TMC पाणी वाढू शकतं. म्हणलं कसं? ते म्हणले उंची जर वाढवली तर धरणाचं जो पाणी फुगवटा वाढणार आहे, म्हणजे धरणामध्ये त्याच्यात 80% जमीन आमच्या ताब्यात आहे. म्हणजे कुणाच्या? टाटाच्या. तिथं काही पैसा लागणार. 20% जमीन मात्र ॲक्वायर करावी लागेल. तिथं मात्र तुम्हाला तेवढी जमीन सरकारला घेऊन द्यावी लागेल. त्याच्यामध्ये आत्ताच मला ग्रामपंचायत पोमगाव ह्या सहकाऱ्यांचं काही म्हणणं आहे की मुळशी तालुक्यातील टाटा पॉवर कंपनीचे मुळशीचे धरण या धरणाची उंची वाढवण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू आहे समजतं. आणि हे गाव मुळशी धरणातील गाव आहे. येथील मिलिंद नगर येथे मागासवर्गीय वस्ती असून 300 इतकी लोकसंख्या आहे. सदर धरणाची उंची वाढवल्यास ही वस्ती पूर्ण पाण्याखाली जाईल, सगळे बेघर होतील. या धरणाची उंची वाढवत असताना बोमगाव मिलिंद नगर येथील असणारी 70 घरं व सर्व सुविधा सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळं वाढवत असताना पाण्यात जाणाऱ्या मिलिंद नगर या वस्तीचं योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करावं. मित्रांनो, मदत पुनर्वसन खातं आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिल भाईदास पाटलांच्याकडे. त्याची एक कमिटी असते, त्या कमिटीचा प्रमुख राज्यामध्ये मी आहे. आणि त्यामुळं मी केव्हाही, तुम्ही आता बघा विलास लांडेंना विचारा, पुणे मुंबई रस्ता जो पिंपरी चिंचवडमध्ये जात होता तो इतका अरुंद होता, मी तो 8 पदरी केला. 8 पदरी. अनेक घरं मला काढावी लागली. रुंदीकरण करताना अनेक कठोर निर्णय मला घ्यावे लागले, परंतु कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही. प्रत्येकाला आपण त्या बाबतीमध्ये त्यांना
पैसे तरी दिले, TDR तरी दिला आणि त्यांचं उपजीविकेचं साधन, त्यांच्या तोंडातला घास हा आपण काढून घेतला नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. मी आज मुळशीकरांना तुम्हाला सांगतो, ते तर आपल्याला करावंच लागेल. 2 TMC पाणी आम्ही त्या दिवशी हिशोब काढला, 2035 का 50 पर्यंत, 2040 पर्यंत, 2040 पर्यंत मुळशी टप्पा नंबर 1, टप्पा नंबर 2 ह्या योजनेला ते पाणी पुरणार आहे. ते पाणी पुरत असताना 20% जागेचे ताब्यामध्ये घेताना त्या शेतकऱ्यांना पूर्वी एवढे दर दिले जात नव्हते. आता चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला दिला जातो आणि त्यामुळे शेतकरी सहसा तयार होतात. त्या मोबदल्यात शेतकरी त्यांची दुप्पट, गेल्यापेक्षा दुप्पट जमीन घेऊ शकतात. ज्यांची घरं जातील त्यांची घरं त्या ठिकाणी तशीच्या तशी चांगल्या पद्धतीनं बांधकामाचा जो खर्च येतो तो दिला जाईल, कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आणि अशा पद्धतीनं ते पाण्या धरणाचं उंची वाढवण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करणार आहोत. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी. त्याच्यात तुमच्या काही सूचना असू शकतात. जसं आता ग्रामपंचायत पोंगावणी केली, मी जरूर तुमच्या सूचनांचं स्वागत करीन. पण शेवटी माणसाला तर प्यायला पाणी दिलं पाहिजे. आता धोरण आहे, पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी शेतीला, तिसरं पाणी इंडस्ट्रीला. जेवढं पाणी पुणे पिंपरी चिंचवड वापरतात त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करता हजारो कोटी रुपये आम्ही खर्च करतोय आणि ते पाणी पिण्यायोग्य नाही पण पिकायोग्य किंवा इंडस्ट्रीला चालू शकेल अशा पद्धतीने आम्ही इंडस्ट्रीला देणार आहे. ते आता चांगलं पाणी उद्योग धंद्याला द्यायचं नाही, चांगलं पाणी माणसांना प्यायला आणि त्या बाबतीमध्ये शेतीला, अशा प्रकारची भूमिका ही महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे. माझ्या ताब्यामध्ये तुम्ही मधल्या काळामध्ये मला वाटतं अशोकराव मोहोळांच्या नंतर ना रे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ दिलं. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ असतील, बाबूराव घोलप असतील, अनेक रामकृष्ण मोरे साहेब असतील, अनेक दिग्गजांचा त्या संस्थेला हातभार लागला. मित्रांनो, ती संस्था घेतल्यानंतर पिरंगुटला एक जागा होती, त्या जागेमध्ये माझ्या ह्या भागातल्या मुलामुलींच्या करता अतिशय चांगल्या प्रकारचं आपण महाविद्यालय सुरू केलं. त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केलं. पौडला छत्रपती शिवाजी विद्यालय, कोळवणला न्यू इंग्लिश स्कूल, त्याच्यामध्ये शेरेला मामासाहेब मोहोळ विद्यालय, घोरपडेला न्यू इंग्लिश स्कूल, या सर्व इमारतींची कामं जवळपास पुणे जिल्हा मंडळाच्या वतीनं आपण पूर्ण केली. मित्रांनो, ती कामं मी कशी केली? तुम्ही मला एवढा मान सन्मान दिला, माझं नाव मोठं झालं, त्याच्यामुळं माझ्या काही उद्योगपतींच्या ओळखी झाल्या. काही मगरपट्ट्याचे सतीश मगर असतील त्यांची ओळख झाली. मी सतीशरावांना सांगितलं, सतीशराव अशा पद्धतीचं काही काम आहे, त्यांनी काही इमारती बांधून दिल्या. अतुल चोरडे यांनी काही इमारती बांधून दिल्या. त्याच्यामध्ये ह्या बँकेच्या शेजारी कोण राहतं, ईश्वर परमार, ईश्वर परमारनी काही इमारती आपल्याला बांधून दिल्या. अनेकांना अदानीनं आपल्याला हे कॉलेज बांधून दिलं. त्याच्यामध्ये आपल्या ओळखी खूप आहे. मी कुणालाही 1 रुपया पण तुमच्याकडनं कुणाकडनं वर्गणी घेतली नाही, कुणाकडनं नाही, आणि संस्थेला पण तोशिष लागून दिली नाही. आणि ही सगळी कामं पूर्वीच्या काळात संस्थेचं ऑफिस कसं होतं मोरे साहेब असताना तुम्ही बघितलेलं आहे. आता ऑफिस कसं आहे ते तुम्ही पाहताय. शेवटी काळानुरूप बदल करावे लागतात. स्पर्धेच्या युगामध्ये तुमची माझी मुलं शिकली पाहिजे, ती मागे राहता कामा नये, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. आणि तशा पद्धतीने गेले 32-35 वर्ष मित्रांनो सकाळी 6ला कामाला लागतो म्हणजे लोकांची कामं करायला, आणि उशिरापर्यंत कामं चालतात. मी मीटिंग घेताना तुमच्या अधिक ह्यांना विचारा, कार्यकर्त्यांना, अतिशय व्यवस्थितपणे तो निर्णय उगीच बघू करू आज या उद्या या असले हेलपाटे नाही आपल्याकडे चालत. हो तर हो, नाही तर नाही, तिथल्या तिथं तुकडा पाडायचा कामाचा आणि लोकांना मार्गी लावायचं, पण काम मात्र दर्जेदार झालं पाहिजे. या पद्धतीचा सातत्याने कटाक्ष हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, अनेकांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे.
ती जबाबदारी पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी करतोय। आणि मित्रांनो, आता मी 7-8 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेले, जवळपास आता 6 लाख कोटी एवढा अर्थसंकल्प मला सादर करावा लागतो। 6 लाख कोटी कशाला म्हणतात? त्याच्यातनं सगळ्यांचे पगार आले, पेन्शन आलं, बाकीची सगळी मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, ओबीसी समाज, अल्पसंख्याक समाज, समाजातल्या सर्व जाती धर्माच्या घटकांना कसा न्याय देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न, माझा शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल। मध्ये कांद्याची समस्या होती, आम्ही सातत्याने दिल्लीमध्ये पाठपुरावा केला आणि आता काही हजार टन कांदा निर्यात करायला परवानगी मिळाली, त्यामुळे थोडेसे भाव वाढले। तुमचा दुधाचा व्यवसाय, दुधाचे दर पडले, त्याच्यातनं 5 रुपये लिटरला गाईच्या दुधाला देण्याचा निर्णय घेतला। म्हशीच्या दुधाला दर चांगला आहे, पण गाईच्या दुधाला परवडेना। शेवटी माझा शेतकरी दूध उत्पादक टिकला पाहिजे, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, आणि त्यामुळं तिथेही आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले। कुठलाही एखादा पीक घेणारा शेतकरी असेल, 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा आम्ही दिलेला आहे। तुमच्या आरोग्याच्या करता सगळ्यांचा विमा राज्य सरकार उतरवतं। मित्रांनो, तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देते। फक्त वेळेमध्ये 12 महिन्याच्या आत घेतलेलं कर्ज फेडायचं, ह्या पद्धतीनं आपण काम करतोय। अलीकडे तर आपण तुमच्या बाबतीमध्ये इंद्रायणी भात खरेदी, आपल्या मावळामध्ये, मुळशीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इंद्रायणी भात मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो आणि लोकप्रिय पण आहे। त्या तांदूळाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आतापर्यंत भात पिकवणारा शेतकरी हा संघटित नव्हता, आता मात्र तांदळाचे व्यापारी शेतकरी बांधवांना भात मनमानी दराने जे माग खरेदी करत होते, वेळेत मोबदला देत नव्हते, तसं न करता आपण आता आपलं मार्केटिंग आपण आपले करायला लागलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने तुमच्या विकास सोसायटीच्या मार्फत आपण भात खरेदी योजना सफलपणे राबवलेली आहे। त्याच्यामध्ये 10,28,000 रुपयाचा नफा हा देखील काही विकास सोसायटींना झाला आहे आणि ग्राहकांना पण अतिशय उत्तम दर्जाचा इंद्रायणी तांदूळ हा मिळायला लागलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी सभासदांना सेंद्रिय शेती पद्धतीने देखील आता इंद्रायणी भाताचं उत्पादन करण्याचं मार्गदर्शन आपण करतोय आणि पुढील वर्षी जे सेंद्रिय पद्धतीने भात करतील तो भात मार्केटमध्ये 40 रुपये किलोनी आपला भात कसा जाईल हे आपण निश्चित केलेलं आहे। म्हणजे त्याच्याकरता कुणाची वाट बघितली नाही, आपण मॉल आणि बाकीच्यांशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खतं माझा शेतकरी वापरेल आणि त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दर द्या। त्यांनी 40 रुपये सांगितलेला आहे। ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। ही गोष्ट करण्याची धमक आणि ताकद केंद्रामध्ये मोदी साहेबांच्याकडे, राज्यामध्ये आमच्याकडे, आम्ही ते केलेलं आहे। आम्ही नुसत्या घोषणा करत नाही, आम्ही वल्गना करणारी माणसं नाही। आम्ही जर बोलतो ते नाही केलं तर त्या ठिकाणी तुम्ही इथल्या इथं मला गोठवड्याला येऊन पण भेटू शकता। अरे अजित, काय सांगितलं त्या दिवशी आणि काय चाललंय तुझं? त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे। फक्त तुम्ही एक करायचंय, मी दिलेल्या उमेदवाराचं घड्याळाचं बटन दाबायचं, तेवढं करा। मी तुमची अनेक वर्षात कामं ज्या झाली नाही ती कामं मी तुमची 5 वर्षामध्ये करून दाखवीन, हे मी अतिशय दाव्याने तुम्हाला सांगतो। अनेक आता पण माझ्या आया बहिणींनी, इतरांनी, सरपंचांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काही मदत करा, डीपीसी मधनं मध्ये इथं आता राजेंद्र आगवणे इथं आहे, ते अमित इथं आहे, सुनील इथं आहे, तुम्ही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना विचारा, अंकुश इथं आहे, सगळ्यांना मुळशी तालुक्याला निधी दिला का नाही यावेळेस? काही कोटी रुपये निधी मी दिलेला आहे। ही तर सुरुवात आहे, ट्रेलर आहे, ट्रेलर। आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला तर मग मी तुम्हाला पक्की 3 तासाची फिल्म दाखवतो, पक्की। तुम्ही पण म्हणाल काय खरंच बोलल्यासारखं यांनी केलं। मी रस्ते असतील बाकीचे, आता PMRDAचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आत्ताच मला माझ्या सहकारी मित्रांनी निवेदन दिले, समस्त माळुंगे ग्रामस्थ प्रास्ताविक माळुंगे मांड टीपी स्कीमच्या संदर्भामध्ये, ह्याच्यात आपल्याला PMRDAचा आयुक्त
टीपी टाउन प्लॅनिंगचे नगर विकासचे अधिकारी, मी तुम्ही असं कलेक्टर, विभागीय आयुक्त, अधिकारी जे कोणी लागतील त्यांना बोलून किंवा हे या लोकांची अडचण आहे ही आपल्याला सोडवायची. आपल्याला डेव्हलपमेंट पण चांगली करायची, विकास पण चांगला करायचा, शिस्तबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं करायचा. पण त्याच्याकरता केंद्रातनं पण योजना मोठ्या प्रमाणावर आपल्याला खेचून आणायच्या. आणि आपल्या खासदाराला असं सांगता आलं पाहिजे की मी मोदी साहेबांना पाठिंबा दिलाय, मोदी साहेब अमित शाह साहेबांच्याकडनं मी तुमची ही कामं करून आणतो, मी तुमची हे आणखी डेव्हलपमेंट करून देतो. ह्या प्रकारे आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे. अजून खूप कामं आहेत. हिंजवडीचा परिसर, आपल्या पुण्याचे हद्दवाढ, पिंपरी चिंचवडची हद्दवाढ. मी तर आता एक काम हातामध्ये घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या पलीकड देहू, आळंदी, चाकण, तिकडं वाघोली, त्या सगळ्या भागामध्ये एवढी लोकसंख्या वाढली, तिथं आता तिसरी महानगरपालिका मी करणार आहे. कारण ह्या महानगरपालिकेच्या आवाकाच्या बाहेर तो भाग वाढायला लागलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारे आपण रस्ते आणि बाकीच्या पण सुविधा देतोय. आपला लवकरच खालचा विमानतळ पनवेलचा लवकर होईल. आम्ही आता मध्ये मी पुण्याच्या विमानतळावर गेलो, तिथं काही जागा एक्वायर करावी लागते. अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन बसलो, म्हणलं चला काय काय, तर ती जी जागा विकत एक्वायर करायची त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेला सांगितलं 20% रक्कम तुम्ही द्यायची, 10% सांगितलं PMRDनं द्यायची, 10% सांगितलं पिंपरी चिंचवडने द्यायची आणि 60% रक्कम राज्य सरकार देणार. धावपट्टी वाढली तर मोठी मोठी विमानं, आता फक्त माझ्या माहितीप्रमाणे आपल्या इथनं दुबईला आणि बहुतेक सिंगापूरला 2च देशात विमानं जातात. ती धावपट्टी वाढल्यानंतर आणि इकडेही थोडासा तो रस्ता बाहेरनं, त्याकरता खरं आज रक्षा मंत्री येणार होते परंतु राजनाथ सिंग, पण अचानक त्यांचं काहीतरी काम निघालं आणि ते न येता राज्यमंत्री, रक्षा राज्यमंत्री आले. मी नंतर देवेंद्रजींना ती नोट पाठवली आणि त्यांना सांगितलं की त्यांच्या कानावर घाला, परंतु पुढे दिल्लीला गेल्यानंतर जरूर राजनाथ सिंगांना भेटून ती जागा घेऊन आपण त्या विमानतळाचा थोडासा डेव्हलपमेंट त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहे. कारण ते विमानतळ डिफेन्स आहे. उद्याच्याला वेगवेगळ्या देशामध्ये विमानं जायला लागली, यायला लागली तर त्याच्यातून डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा त्या शहराचा होतो, त्या आजूबाजूच्या परिसराचा होतो. अजून एक विमानतळ आपल्याला करायचं पण तिथं वाद चाललाय. खेडला करायचं होतं, तिथं काही जागा मिळाली नाही. आता पुरंदरला इथं करायचं की इथं करायचं, कोण म्हणते खाली घ्या, कोण म्हणते वर घ्या, एवढ्यात राहिलेलं आहे. पण त्याच्यात काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मी मुळशीकरांनो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, डेव्हलपमेंट ज्या वेळेस एखाद्या भागाची होते त्यावेळेस कधी कधी कठोरपणा घ्यावा लागतो. कारण सगळ्याला खुश ठेवता येत नाही, ही बाब तुम्ही लक्षामध्ये घ्या. पण मी तुम्हाला अतिशय जबाबदारीनं सांगतो, तुम्हाला कुठेही असं काहीतरी काम केलं आणि वाऱ्यावर सोडलं असं काही होऊन देणार नाही. तुमची आता हा पण चांदणी चौक, तो खालचा रस्ता आहे ना, गोवा मुंबई रस्त्याला जोडणारा, सुतारवाडीच्या पुढचा, हा रस्ता आपल्याला 4 पदरी 6 पदरी करावाच लागणार आहे आज ना उद्या. मेहरबानी करा, ज्याची कडेला जागा आहे त्यांनी फार जवळ जाऊन बिल्डिंग बांधू नका, सेटबॅक सोडा. तुमच्या जागा घेताना त्या जागेच्या, मला भुगावमध्ये एक फार अडचण आहे, भुगावच्या त्या तरी बाजूनी किंवा ह्या तरी बाजूनी मला तिथं रस्ता घ्यावा लागतोय. कारण एका बाजूला देऊळ, एका बाजूला इतक्या जवळजवळ इमारती, आणि पाडायचं म्हटलं तर एवढं पाडावं लागेल की ती पाडणारा परत निवडूनच नाही आला पाहिजे. हा गळ्याच्या खोटं नाही बोलत, असलं सगळं आहे. त्याच्यामुळं निवडून पण यायला पाहिजे परंतु लोकांच्या पचनी पण पडलं पाहिजे, असं त्याच्यातनं मार्ग काढावा लागतोय. आणि मी अनेक ठिकाणी हे केलेलं आहे. पुढेही तुमचा जोपर्यंत पाठिंबा आहे तोपर्यंत मी करत राहणार. मला त्याची आवड आहे, मी विकास करणारा माणूस आहे आणि विकासाच्या करताच आम्ही सगळेजण झटतोय. त्याच्यातूनच बाबा आपल्याला आपल्या आईवडिलांनी जन्म दिला, एक चांगलं काम
आपण समाजामध्ये करून दाखवलं, हे एक मनाला पण एक समाधान असतं. आणि म्हणून हे सगळं ह्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न माझा आहे. मला कुणावर टीका करायची नाही, कुणाचा अनादर करायचा नाही. आता फक्त कुणी माझ्यावर टीका करा, कुणी मला नावं ठेवा, मी फक्त तुमचा विकास करणार, मी फक्त तुमच्या विकासाला निधी देणार, मी नियोजनबद्ध पद्धतीनं तुम्हाला चांगला सल्ला देणार आणि तुमचं पुढं काही वर्ष भलं होईल अशा पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी करून देणार. हीच विश्वास देण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्याच्यातून माझ्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्याचा सर्वांगीण सर्व समावेशक विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझे सगळे जीवाभावाचे कार्यकर्ते, माझ्या महिला भगिनी, माझे युवक युवती हे स्थानिक पातळीवरच्या विविध विकास कामं करून स्थानिक नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांना न्याय देण्याचं काम करतील. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो. फक्त मला भेटायचं म्हटलं तर सकाळी लवकर उठून यायला पाहिजे. 7 वाजता 6:30 वाजता तर मी सुरुवात करतो. तुम्ही 10 वाजता आला कुठे रे, तोपर्यंत किती गेलेला असेल दुसऱ्या कामाला. तेवढं फक्त माझ्याकरता करा. ज्याला सूर्यमुखी आहेत त्यांनी अजित पवारकडे कामाला यायचं म्हटलं तर तेवढ्या दिवसापुरतं पहाटे उठून यायचं. हा नाही, विलास लांडेंना सवय झाली, त्याच्यामुळं त्याला अंगवळणी पडले. पण त्या अंगवळणी पडता पडता त्याच्या डोक्यावरचे केस जायला लागले, माझ्याही डोक्यावरचे केस जायला लागले. आम्हाला परत टकलं पडायला लागली. हरकत नाही, लोकांची कामं होतात. एवढंच मात्र आम्हाला समाधान आहे. माझी इथं अंकुशराव मोरे असतील, राजाभाऊ हागवणे असतील, त्याच्यामध्ये आमचे बाकीचे माझे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांना सांगायचं आहे की बाबांनो, सचिन असेल, अमित असेल, सगळे माझे सहकारी असतील की बाबांनो, ही सगळी कामं करत असताना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःचा इगो दाखवू नका. काही काही जणांचं जमत नाही. समजा आता अमितचं बाबाचं जमतच नाही, आता काय करायचं. हा ती शिवायचं काम आमचे सुरेश घुले करतायत. पण आता तसं काय, कुठं भांड्याला लावता, आपली आपली कामं करा, आपला विकास करून घ्या. गेलेला दिवस परत कधी येत नसतो. मिळालेली सत्ता ही 5 वर्षाच्या करता राहत असते. उद्याच्या 5 वर्षाच्या करता प्रचंड बहुसंख्येने मोदी साहेब आणि त्यांचं एनडीएचं सरकारच येणार आहे. त्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार हाच आपल्याला तिथं पाठवला पाहिजे. तरच केंद्राचे करोडो रुपयाच्या योजना आपण आणू शकतो. तुम्ही म्हणाल किंवा दादा तुम्ही नाव सांगत नाही, तुम्ही कसं काय सांगता योजना येतील. मी ती जबाबदारी घेतो. मी तर जबाबदारी घेतल्यावर पळपुटा नाही ना. माझी दिल्लीत ओळख आहे ना. मी अनेकदा अमित भाई आणि मोदी साहेब येतात त्यावेळेस वेलकम करायला जातो ना. ते मला ओळखतात ना, ओळखतात की नाही. आणि मग त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आया बहिणींनो, तुम्ही फक्त जोरात काम करा. हळदी कुंकाच्या निमित्तानं घ्या, काय करा, कुणाला त्यांना सगळ्यांना आपलंसं करा. आणि प्रचंड मतानी ह्या मुळशी विधानसभा, मुळशी बोरवेला हा विधानसभा मत, पण हा तालुका जो आहे ह्या तालुक्यातनं प्रचंड पाठबळ महायुतीच्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी द्यावं. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता आलोय. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता आम्ही कठोर भूमिका घेतोय. आत्ताच 4,000 कोटीचं हे ड्रग्ज आपल्या पुण्यामध्ये सापडले. पण त्याचे दागेदोरे तिकडं पंजाबला, तिकडं लंडनला, तिकडं दिल्लीला. आणि त्याच्यातनं आपली नवी पिढी अक्षरशः व्यसनाधीन व्हायला लागली. त्याकरता आम्ही कडक पद्धतीनं पोलिसांना सांगितलं. आज सकाळी 7 वाजता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं आणि सांगितलं होतं कुणाचाही दबाव येऊन देऊ नका. किती मोठ्या बापाचा असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याला सोडायचा नाही. आता हे पूर्णपणे सगळं खांदूनच काढायचं, सगळं शोधूनच काढायचं. कारण
एवढ्या चांगल्या जगामध्ये आई बापांनी जन्माला घातल्यानंतर जी पिढी, ते काहीतरी उडता पंजाब का कुठला काय सिनेमा होता, उडता पंजाब, मी काही बघितलं नाही पण लोक सांगायचे लय दादा लय बेकार आहे. तर तशा पद्धतीनं तरुण पिढी बर्बाद होऊ नये याकरता आपण या सगळ्या गोष्टी करतोय. तुम्ही देखील सगळ्यांनी, आपली सगळी लोक योग्य पद्धतीनं वागतायत का, योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी संविधानाचा आदर करून काम करतायत का, घटनेची कुठं पायमल्ली करत नाही ना, कायद्याची कुठं पायमल्ली करत नाही ना, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. सरकार केंद्रात राज्यात आपलं असलं आणि तुमच्या जवळच्या पैकी कुणी चुकला आणि दादा आता एवढ्या वेळेस पांघरून घाला, पांघरून नाही घालणार, गोदडी पण नाही देणार, काही करणार नाही, पोलिसांना सांगेल टायर मध्ये घेऊन जोड जोड जोड. हे मी आत्ताच तुम्हाला सांगतोय. अन्याय झाला जरूर माझ्याकडे या, कुणाला मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडे या, पण जर आपलंच फटका असेल, आपलंच जर चुकीचं असेल तर कुठल्या तोंडाने आपण सांगणार, तो सांगण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये. ह्या पद्धतीनं मुळशीकरांनो आपण पुढे जाण्याचं काम करू. हीच गोष्ट, हीच विनंती आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची करतो. आपल्याकडे सोसायट्या खूप झालेल्या आहेत, फार बारकाईनं हे सगळं काम करावं लागणार आहे. त्याच्यात कुठे